मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे. आज 8 ऑगस्ट 2026. सध्याच्या कंडिशनमध्ये जर कपाशी पिकाची परिस्थिती पाहतो म्हटलं तर आपापल्या जमिनीनुसार लागवडीनुसार म्हणजे हितभऱ्यापासून तर जवळजवळ 1 फूट 1.25 फूटपर्यंत कुठं 1.5 फूटपर्यंत कपाशी ही झालेली आहे. कपाशीवर जर रोग पाहतो म्हटलं तर मावा आणि तुडतुडे या दोन्ही किडीचा अटॅक सध्या जास्त प्रमाणात या वातावरणानुसार दिसत आहे आणि दरवर्षी ह्या गोष्टी येतच राहतात या पिरियडला. तर सर्वात जास्त आहे मावा, त्याच्यानंतर आहे तुडतुडे, थ्रिप्सचं प्रमाण नगण्य आहे. तर या अवस्थेमध्ये जर फवारणी आपल्याला करायची असेल तर जनरली आपण दरवर्षीचा जो आपला फॉर्म्युला आहे मोनोक्रोटोफॉस अधिक ॲसिफेट. तर आता मोनोक्रोटोफॉस वर बंदी आल्यामुळे ते आता बंद झालेलं आहे, मार्केटमध्ये ते आता उपलब्ध सहसा नाही आहे. फार कुठं 1-2 कंपन्यांची आता एक्सपायरी डेट पुढच्या महिन्यात मला असं वाटतं की 13 सप्टेंबरपर्यंत वगैरे आहे, तर तिथं ते मिळू शकेल. परंतु आता मला असं वाटते की मोनो नाही तर मग दुसरं काय. तर मंडळी, मावा कीड ही अशी आहे की हिचा 8-10 दिवसाचा 12 दिवसाचा हा कालावधी राहतो, परंतु ते पिल्ले सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात देत राहते. म्हणजे कंटिन्यू पिल्ले देणं त्याचं चालूच राहते त्या मावा किडीचं आणि वाढत राहतो. आणि ही मावा कीड पानाच्या खालून सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसते आणि नंतर वरून पण दिसते, झाडाचा रसशोषण करत राहते. आणि कपाशीचं शेंडे आपण पाहतो म्हटलं तर अशा पद्धतीचे शेंडे आपल्याला कपाशीचे दिसते आणि झाडाची वाढ खुंटून जाते आणि ती मावा कीड वरून रसशोषण करत राहते. पान आहे त्या पानाचं रसशोषण करत राहते आणि खालच्या पानावर विष्ठा टाकत राहते आणि खालचं पाणी चिकट येते. त्याच्यामुळं ते प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्या पानाला त्या झाडाला अडथळा येऊन झाडाची ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे ते होत नाही आणि मग उत्पादनामध्ये घट येते. मग आता या मावा किडीचं नियंत्रण कसं करायचं. तर मंडळी, सुरुवातीला पिवळा मावा, पांढरा मावा जो आहे तो हा जास्त राहायचा. आता दिवसेंदिवस जर पाहतो म्हटलं तर काळा माव्याचं प्रमाण हे जास्त वाढून राहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी मात्र एका औषधानं ते कंट्रोल होत नाही असं माझ्या नेहमीच्या फील्डवर्कमध्ये किंवा नेहमीच्या पाहणीमध्ये दिसून आलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी जे कॉम्बिनेशन औषध आहे जसं की रोगर, म्हणजे मंडळी बघा, जुनं जे औषध होतं रोगर ते आज कामी येऊन राहिलेलं आहे. म्हणजे ओल्ड इज गोल्ड ज्याला आपण म्हणतो. तर पुन्हा त्याच्यावरच आपल्याला यावं लागलेलं आहे. म्हणतात ना की पृथ्वी गोल आहे, येऊन जाऊन आपल्याला तिथंच यावं लागतंय. तर ते जुनं औषध मात्र त्या मावा किडीसाठी ते आंतरवळवाई औषध असल्यामुळं चांगलं फायद्याचं आहे. जवळपास मला असं वाटतं की 15 लिटर पाण्याला 30 ते 40 मिली रोगर सोबत डायनिटिफुरान हे 2 कंटेन जर म्हणजे डायमिथोएट अधिक डायनिटिफुरान हा एक फॉर्म्युला आपल्याला मावा किडीसाठी आहे. 10 ग्रॅम डायनिटिफुरान अधिक रोगर 30 ते 40 मिली. त्यानंतर दुसरा जर फॉर्म्युला पाहतो म्हटलं तर 30% थायमेथल्सन जे आहे 30% FS वाला लिक्विडवाला, तर ते अधिक डायनिटिफुरान असं सुद्धा आपण मिक्स करून आपण फवारू शकता. हे झाले 2 फॉर्म्युले. सोबत डायनिटिफुरान प्लस ॲसिफेट याचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण त्या मावा किडीसाठी, तुडतुड्यासाठी सध्याच्या कंडिशनमध्ये आपण फवारू शकता. बरेचसे असे फॉर्म्युले आहेत. नंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूपच मावा आलेला आहे, म्हणजे मला या ठिकाणी सांगावं वाटते की ज्या ठिकाणी थोडी सुरुवात आहे, 20-30% आहे, 10-20% आहे, 30-40% आहे, तिथं हे फॉर्म्युले मी सांगितले. परंतु ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मावा आलेला आहे, चिकटा आलेला आहे, तिथं मात्र शेवटचं ब्रह्मास्त्र ते म्हणजे रॉनफेन, ज्याच्यामध्ये डायफेन्थुरान, डायनिटिफुरान आणि पायरोब्रॅक्झिफेन हे घटक असते. परंतु जिथं जास्त अटॅक आहे तिथं आपल्याला या पिकाला या कीटकनाशकाला आपल्याला तिथं घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मात्र पिकाचं वय हे टोंगळ्याच्या वर पाहिजे, कारण डायफेन्थुरान हा घटक त्याच्यामध्ये असल्यामुळे कुठेतरी पीक हे दमदार ताकदवान जर राहिलं तर छान राहते. त्यांना मात्र जेवढा काही मावा असेल, काळा मावा, पांढरा मावा, पिवळा मावा हा सर्व नष्ट होऊन जाते. परंतु इतक्या महागात आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये जाणं परवडणार नाही. मग त्याच्यासाठी मात्र कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये रोगर प्लस डायनिटिफुरान हा चांगला फॉर्म्युला सध्याच्या कंडिशनमध्ये शेतकरी बांधव यूज करत आहे आणि चांगले रिझल्ट घेत आहे. आणि तसं पाहतो म्हटलं तर 12-15 दिवस 20 दिवसापर्यंत हा कुठंतरी माव्याचा विषय राहतो. त्याला थोडं पुढं ढकलवत जायचं, औषध मारत जायचं आणि एक वेळेचा हा पिरियड गेला की मावा आपोआप कमी होऊन जातो आणि नंतर मात्र तुडतुडे आणि थ्रिप्स या किडी राहतात. तर त्याचं नियंत्रण करणं सोपं आहे आणि नंतर आपण हेवी मॉलिक्यूल सुद्धा त्याच्यावर वापरत राहतो. तर या पद्धतीनं मंडळी मावा किडीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे.